देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मुंबई, ठाणे आणि कोकणाला संधी दिली आहे। या ठिकाणी काहींना संधी तर काहींना डच्चू मिळाल्याचं पाहायला मिळालंय। या परिस्थितीचा आढावा पुढारीच्या प्रतिनिधींनी घेतलाय। सुरुवातीला पंकज दळवींकडे जाऊया। मुंबई शहरात मंगलप्रभात लोढा यांना संधी दिली आहे। मराठी चेहऱ्याला संधी देण्यात आलेली नाहीये। पंकज, याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे। मुंबई मधून महायुतीनं 2 मंत्री दिलेले आहेत। मुंबई शहराविषयी बोलायचं झालं तर मुंबई शहरातून एकच मंत्रीपद दिलं गेलेलं आहे, मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना। आता मंगलप्रभात लोढा हा मुंबई भाजपाचा किंवा भाजपाचा अमराठी एक चेहरा आहे। मलबार हिल या भागामध्ये ते आमदार आहेत। असं असताना मंगलप्रभात लोढा यांना जे आहे ते मंत्रीपद देऊन पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती आयतं घबाड देणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तो उपस्थित होतो। कारण मुंबई शहरामध्ये म्हणजे अगदी कुलाबापासून, मुंबई चेस्टपासून ते थेट वांद्र्यापर्यंत कुठलाही एक माहीमपर्यंत, माफ करा, कुठलाही मराठी मंत्री जो आहे त्याला उमेदवारी म्हणजे मंत्रीपद जे आहे ते दिलेलं नाही आहे। वांद्रे पश्चिमचे जे आमदार आहेत आशिष शेलार यांना मंत्रीपद दिलेलं आहे। त्यामुळे मुंबई शहरामधून एकच मंत्रीपद दिलं आहे। बृहन्मुंबईमधून महायुतीला खूप मोठा फायदा झाला। मात्र मुंबई शहरातून फायदा करून देणाऱ्या मुंबईतून फक्त 2 मंत्रिपदं दिलेली आहेत। त्यातलं एक मंत्रिपद हे अमराठी चेहरा आहे। मुंबई, दक्षिण मुंबई ज्याला आपण म्हणू शकतो, मुंबई शहर, मुंबई 2 जिल्ह्यांमध्ये विभागली जाते, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। मुंबई शहरातून फक्त मंगलप्रभात लोढा यांना दिलंय। भाजपानं अमराठी चेहरा मुंबई शहरातून दिलेला आहे। त्यामुळे विरोधकांच्या हाती, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती एक आयतं गबाड मिळण्याची शक्यता आहे की मुंबई शहरातून एकच मंत्रीपद दिलं, ते पण अमराठी चेहऱ्याला भाजपानं दिलं। त्यामुळे गेले अनेक दिवस, गेले अनेक महिने भाजपावरती मराठी उद्योग, नक्कीच पंकज, यानंतर प्रतिनिधी चेतन सावंतकडे जाऊया। आपल्यासोबत चेतन सावंत आहेत। मुंबईत आशिष शेलारांना संधी दिली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली ताकद वाढवल्याची चर्चा पाहायला मिळते। काय अधिकची माहिती आहे चेतन? आपण पाहिलं तर मुंबई शहरासह उपनगरात देखील सर्वाधिक जागा या महायुतीच्या निवडून आल्या होत्या। महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते। कुठेतरी 2 ते 3 मंत्रिपदं ही पूर्व उपनगर असेल किंवा पश्चिम उपनगर असेल यांना भेटतील असं बोललं जात होतं। मात्र फक्त एकच मंत्रिपद हे मुंबई उपनगरला भेटलेलं आहे। त्यात आशिष शेलार भाजपचे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मात्र जर आपण पाहिलं असेल तर पूर्ण मुंबईतून, मुंबई शहरमध्ये अमराठी चेहरा म्हणजे मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली आहे। तर दुसरीकडे मुंबई उपनगरात म्हणजे पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर असे दोन्ही उपनगराचे मिळून आशिष शेलार यांनी हा चेहरा, मराठी चेहरा समोर दिलेला आहे आणि आशिष शेलार यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मुंबई उपनगरात अनेक आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत महायुतीचे। अशा 2 ते 3 मंत्रिमंडळाचे किंवा मंत्रिपद भेटण्याची अपेक्षा होती। मात्र कुठेतरी एकच मंत्रिपद हे मुंबई उपनगरला देण्यात आलं आहे। त्यात आशिष शेलार यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। त्याचं खरं कारण जर आपण पाहिलं असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकींमध्ये आशिष शेलार यांना दिलेल्या मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा होऊ शकतो आणि त्यांना कुठेतरी एक बळ भेटू शकतं आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपची जी संख्या आहे ही संख्या वाढली जाईल असं देखील मत हे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आता ठाण्यात जाऊयात। ठाणे जिल्ह्यात 3घांना मंत्रिपद देण्यात आले आहेत। आपले प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून ठाण्यातील राजकीय परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात। काय परिस्थिती आहे सुशांत? अगदी बरोबर आहे। आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जवळपास 39 मंत्र्यांनी जी आहे ती मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये 33 कॅबिनेट तर उरलेले 6 जे आहेत ते राज्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यातून गणेश नाईक यांनी भाजपकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक यांनी जी आहे ती कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। अर्थात आपण जर बघितलं असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं हे एक महत्त्वाचं उचललेलं पाऊल आहे। नवी मुंबई
महानगरपालिका जर काबीज करायची असेल तर गणेश नाईक यांच्यासारखा मातब्बर चेहरा जो आहे त्याला मंत्रिपद देणं हे गरजेचं असल्याचं भाजपने ओळखलं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना कुठेतरी रोखण्याचा देखील या निमित्तानं प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं राजकीय वैमनस्य आपण अनेकदा पाहिलं होतं आणि हेच साधत गणेश नाईक यांना पुन्हा एकदा संधी दिली. तर शिंदेच्या शिवसेनेकडून आपण जर बघितलं असेल तर प्रताप सरनाईक यांना जी आहे ती कॅबिनेट मंत्रिपदाची जी आहे ती संधी मिळालेली आहे. त्यांनी आज शपथ घेतली. तर महत्वाचं नाव होतं रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात सहभाग करण्यात आलेला नाहीये. त्यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल अशी आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे कुठेतरी एकूणच कॉम्बिनेशन जर जे करण्यात आलंय त्यामध्ये भाजपकडून गणेश नाईक यांच्यासारखा तगडा चेहरा जो आहे तो मंत्रिमंडळात असणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्यासोबत शिवसेनेमध्ये प्रताप सरनाईक ज्यांनी बंड त्यावेळी पुकारलं होतं त्यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे यांचे ते फारसे जवळचे देखील नाहीत. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात जो आहे तो वर्णी त्यांची लागलेली आहे. आणि एकूणच महामुंबई म्हणजे मुंबईच्या बाजूलाच लागून असलेला ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्ह्यासाठी भाजपनं एक विशेष खेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळात गणेश नाईक कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला कारभार जो आहे तो वाढवतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिका जी भाजपसाठी महत्त्वाची आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील ठाणे असेल नवी मुंबई हे जे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ नक्कीच विस्तार सुशांत, झालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. दरम्यान आता पालघरमध्ये जाऊयात. पालघर जिल्ह्यात कुणालाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत. पालघरमधून नेमकं कुणालाच स्थान मिळालेलं नाहीये तर पालघरमधून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? पालघर जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीला 6 पैकी 5 जागांवरती विजय मिळवता आलेला आहे आणि यामध्ये भाजपचे 3 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले असताना कुठेतरी पालघर जिल्ह्याला यंदा देखील मंत्रिपद मिळेल अशी एक आशा होती, एक अपेक्षा होती. मात्र यंदा देखील पालघर जिल्ह्याच्या मंत्रिपद जे आहे ते हुकलेलं पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर एकंदरीत शिंदेच्या शिवसेनेकडनं जे ज्येष्ठ नेते आहेत राजेंद्र गावित जे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि यंदा दुसऱ्यांदा आमदार म्हणून जे आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत होतं. तर दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपकडनं हरिश्चंद्र भोये यांचं नाव जे आहे ते चर्चेत होतं. हरिश्चंद्र भोये हे भाजपचे नेते आहेत आणि अत्यंत विश्वासू हे नक्कीच निकेश, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी धन्यवाद. पुढे आता रायगडमध्ये जाऊयात. आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंना रायगडमध्ये संधी देण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी आवेश. तर आवेश, रायगडमध्ये दोघांना संधी देण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच रायगड जिल्ह्यात महायुतीला लोकसभेनंतर विधानसभेत सुद्धा घवघवीत यश मिळालेले आहे. 7 पैकी 7 जागेवर महायुतीचे उमेदवार विजय झालेले आहेत. आज नागपूरमध्ये महायुतीची शपथविधी कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. यात रायगड जिल्ह्यातून 2 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. भरतशेठ गोगावले आणि दुसरे मंत्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आदिती तटकरे. पण ठाकरेत जे बंडखोरी झाली, एकनाथ शिंदेने जे बंडखोरी केली त्यामागे रायगड जिल्ह्याचं एक सुद्धा कारण पुढे येते. रायगड जिल्ह्यात शिवसेना विरोधात राष्ट्रवादी असा वाद होता आणि हाच वाद आता पुन्हा होईल का हे बघावं लागेल. कारण की आज आदिती तटकरे आणि भरतशेठ गोगावले यांनी दोघांनी पण शपथ घेतलेली आहे आणि श्रेय वादावून या नक्कीच दोन्ही आवेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आणि